नमस्कार, कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया मटारचे पॅटीस. त्याच्यासाठी साहित्य: बारीक चिरलेला कांदा, हे मिरची, आलं आणि लसूण ह्याचं क्रश केलं आहे, उकडलेले 2 बटाटे, हा मटारचा क्रश आहे, आणि ब्रेड, आणि तळण्याकरता तेल आणि मीठ आणि हिंग थोडासा. चला तर मग आपण पॅटीससाठी भाजी बनवायला घेऊया. हे बघा, आता मी पॅन तापत ठेवलाय. त्याच्यात आपण थोडं तेल घालूया. तेल तापलं की थोडासा हिंग घालूया आणि हा बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला परतून घ्या आणि कांदा लाल झाला की आपण मग त्याच्यात मिरचीचं वाटण घालूया. हा बघा, कांदा आता लाल होत चाललाय. आता प्रथम आपण काय करूया, त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालूया. मटारला जेवढं लागेल तेवढं मीठ घालूया आणि हे जे हिरवं वाटण आहे ना आपलं, ते घालूया. आणि तेलावर चांगलं परतून घेऊया. हे बघा, आपलं वाटण आता चांगलं तेलावर परतलं गेलंय. आता आपण काय करूया, हे जे क्रश केलेले मटार आहेत ना, ते ह्याच्यात घालूया आणि ह्याला चांगलं परतून 1-2 वाफ काढून घेऊया. त्यामुळे मटार शिजतील. हे बघा, क्रश आता चांगला परतला गेलाय. आता आपण काय करूया, ह्याच्यावर झाकण ठेवून 2-3 वाफ काढून घेऊया. हे बघा, आपले मटार आता चांगले शिजले. आता आपण काय करूया, हा उकडलेला बटाटा ह्याच्यात घालूया आणि ह्याला एकजीव करून घेऊया. मग आपली मटारची भाजी, हे पॅटीसची भाजी रेडी झाली. चला, भाजी थंड होईपर्यंत आपण ह्या ब्रेडच्या ज्या कडा असतात ना, त्या काढून घेऊ. हे बघा, आता हे आपण डिशमध्ये थोडं पाणी घेऊया आणि पाण्यात हा ब्रेड जरा असा दाबूया. खूप नाही, थोडं पाणी सगळं काढून टाकायचं. आणि हे जो आपण ह्याचा गोळा केलाय ना भाजीचा, तो ह्याच्यात भरून घेऊया आणि ह्याला फोल्ड करूया. हा बघा, अशा प्रमाणे बाकीचे करून घेऊया. एक मी तुम्हाला आणखीन दाखवते. थोडंसं पाण्यात बुडवायचं, पाणी सगळं नितळून काढायचं आणि मग हा जो रोल केलाय ना, तो ह्याच्यात भरायचा आणि थोडं राऊंड बॉलचा आकार द्यायचा त्याला. हा बघा, अशा प्रमाणे आणखी मी करून घेते. असे बॉल करूया आणि मग तळून घेऊया. चला मग आपण आता हे बॉल्स तळून घेऊया. हे मध्यम गॅसवर तळून घ्या आणि असं तेल त्याच्यावर टाकत राहा. हलक्या हाताने त्याला उलटा नंतर प्रथम असं तेल टाकून घ्या सगळीकडे. हे असं ऑरेंज रंगावर खरपूस भाजून घ्या. गॅस थोडा स्लोच ठेवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय हवंय आणखीन रेसिपीमध्ये तर मला ते कमेंट करून जरूर सांगा. हे बघा, आपले पॅटीस चांगले खरपूस भाजून झाले आहेत. आता आपण त्याला काढून घेऊया. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.